video lecture. Now we will complete the remaining part of our English grammar. We have already started tenses, and in tenses we have completed simple present tense. We have seen in last lecture that was present continuous tense, and now in this lecture we are going to see present perfect tense. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. हा पूर्ण वर्तमान काळ काय असतो बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी फॉर्म्युला ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. व्हाट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस हैव और हैज. सब्जेक्ट प्लस हैव और हैज V3 थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब एंड ऑब्जेक्ट. हा झाला फॉर्म्युला. तर फॉर्म्युला समजून सांगेल आणि ते एक्झाम्पल्स पण आपण पाहणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला बघायचं की हॅव कुठे लावायचं आणि हॅज कुठे लावायचं. सिंपल प्रेझेंटचे टेन्सच्या वेळेस हॅव आणि हॅज थोडंसं आपण शिकलो होतो, तसंच इथं पण आहे. आय यू वी दे असतील तर त्याला हॅव लावायचं, आणि निगेटिव्ह असेल तर हॅव नॉट लावावं लागतं, आणि ही शी इट असतील तर त्याला हॅज लावायचं हेल्पिंग वर्ब म्हणून. These two are helping verbs because main verb is here. We should use third form of the main verb in present perfect tense. Present perfect tense मध्ये आपल्याला वर्बचा तिसरा रूप वापरावा लागतं, आणि हेल्पिंग वर्ब म्हणून हॅव आणि हॅज चा वापर होत असतो. हॅव वापरायसाठी आपल्याला आय यू वी दे हे सब्जेक्ट्स असतील किंवा प्लुरल्स असतील काही तर ते सब्जेक्टच्या वेळेस हॅव लावायचं, आणि ही शी इट असतील हे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत थर्ड पर्सनचे, त्यावेळेला हॅज लावायचं. मग इथं मुलीचं नाव असेल, एखाद्या प्राण्याचं नाव असेल, मुलीचं नाव आणखी मुलाचं नाव असेल, हे सगळ्याच्या वेळेस हॅज लावायचं. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नाउ वी विल सी द डेफिनेशन ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, और व्हाट इज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स एक्झॅक्टली. an action or situation that started in the past and continues in the present, or the result of an action is that action has started in the past sometimes, but the result of that action is continues in the present. आजही एखादी गोष्ट पास्ट मध्ये चालू झालेली असेल आणि त्याचा रिझल्ट आजही असेल किंवा ती क्रिया आजही चालू असते, त्या वेळेला आपण वापरत असतो पूर्ण वर्तमान काळ. कसं एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. तर बघा, हे एक उदाहरण आपण इथे दिलेलं आहे एक्झाम्पल्स म्हणून. तर आता या एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलेलं आहे. आय हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलेलो आहे. बघा बरं इथं काय दिसतंय आपल्याला, सब्जेक्टच्या जागी काय वापरलेलं आहे, आय वापरलेलं आहे. मग जर आय आहे, आय यू वी दे साठी हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आपण शिकलेलो आहोत, म्हणून इथं हॅव वापरलेला आहे. दॅट्स व्हाय वी हॅव यूज्ड हियर हॅव. Then after V3 third form of the verb जाणे. जाणेचा थर्ड फॉर्म, जाणेचा फर्स्ट फॉर्म असतो go, सेकंड फॉर्म असतो went, आणि थर्ड फॉर्म असतो gone. म्हणून आपल्याला इथं काय वापरायचं आहे, V3 gone. मी शाळेत गेलेलो आहे. आहे, मी शाळेत गेलेलो आहे. गेलेलो आहे साठी काय have gone. मी शाळेला गेलेलो आहे अशा अर्थाने हे वापरलं जातं. आता आपल्याला याच्यावर आणखी काही बघायचं आहे. तर ज्या ज्या वेळेला मराठीमध्ये लेला आहे, लेलो आहे, लेले आहेत असे ज्या ज्या वेळेस वाक्य येतात आणि शेवट त्या वाक्यांनी होत असतो, त्या वेळेला पूर्ण वर्तमान काळ आहे असं समजून घ्यावं. फॉर एक्झाम्पल, मी अभ्यास केलेला आहे, मी शाळेत गेलेलो आहे, ते इथे आलेले आहेत. मग हे सगळे जे आहेत ना, हे मराठीमध्ये वापरले गेले आहेत. अशा वेळेला मराठीतून आपण ओळखायचं की तो काळ कोणता आहे, दॅट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकताना काय करावं लागत असतं, तुम्हाला प्रत्येक वर्बचे थर्ड फॉर्म माहित असावे लागतात. ऑलरेडी वी हॅव प्रोव्हाइडेड यू सम वर्ब फॉर्म्स इन द फॉर्म ऑफ व्हिडिओ ऑन युअर व्हॉट्सअप ग्रुप. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत काय वर्ब फॉर्म्स V1 V2 V3. ऑलरेडी आय हॅव प्रोव्हाइडेड यू 4 videos, and from hereafter also I will provide you some more videos. आणखी काही व्हिडिओ तुम्हाला मी सगळे देणार आहे. तर इथपर्यंत कळालं काय आहे पूर्ण वर्तमान काळ. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण एक एक्झाम्पल घेत आहोत आता. नाउ हियर वी आर टेकिंग वन एक्झाम्पल. दॅट वन एक्झाम्पल इज मी पुस्तक वाचलेलं आहे. मी पुस्तक वाचलेलं आहे. आता आपल्याला जरा लिहायचं आहे, अफर्मेटिव्ह करायचं आहे या फॉर्म्युलानुसार. Now here we have to convert this sentence according to formula. बघा, मी म्हणजे काय, आय. आयला हॅव लागतं का हॅव लागतं, हॅव लागतं. आय हॅव. वाचणे, वाचण्यासाठी फॉर्म काय आहे, रीड
V1 रेड, V2 रेड, V3 V2 आणि V3 आणि V1 तिन्हीचे स्पेलिंग सारखे आहेत, फक्त याचा आणि याचा प्रोनाउन्सिएशन उच्चार वेगवेगळा आहे. रीड रेड रेड. मग काय म्हणणार? आय हॅव रेड बुक. आय हॅव रेड बुक. मी पुस्तक वाचलेलं आहे. आय हॅव रेड बुक. आता आपल्याला करायचं याचं निगेटिव्ह हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकायचं. हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? वी शुड पुट नॉट आफ्टर द हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स. देन हाऊ इट विल बी? आय हॅव नॉट रेड book. I have not read book. You can use simply contracted form of have not. You can use apostrophe over there. Haven't. I haven't read the book. I haven't read book. It was a negative sentence. Now here we will make affirmative question. Affirmative question कसा करायचा? होकारार्थी प्रश्न कसा करायचा? मी पुस्तक वाचलेलं आहे याच्यावर आपल्याला प्रश्न करायचा आहे. मी पुस्तक वाचलेलं आहे का? मग कसं होणार? आता आपल्याला काय करावं लागेल? नॉट काढून टाकायचं. हॅव आधी घ्यायचं, आय नंतर घ्यायचं, सब्जेक्ट नंतर घ्यायचा. मग कसं होईल? हॅव आय रेड बुक. हॅव आय रेड बुक. मी पुस्तक वाचलेलं आहे का? आणि निगेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस काय करायचं? हॅवंट. हॅवंट आय रेड बुक. मी पुस्तक वाचलेलं नाही का? हॅवंट आय ऐवजी तुम्ही हॅव आय नॉट असं पण करू शकता. ओके. तर हे झालं फर्स्ट वन एक्झाम्पल. हियर वी हॅव सीन और वी हॅव कंप्लीटेड फर्स्ट वन एक्झाम्पल ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे एक एक्झाम्पल आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. आता आणखी काही एक दोन एक्झाम्पल बघूया. जसं आपण हॅव वापरलं, हॅज वापरून एक दोन एक्झाम्पल्स बघूया. बघा आता इथं आपल्याला पुढचं वाक्य आहे. काय आहे वाक्य? राधिकाने चित्रपट बघितलेला आहे. काय वाक्य आहे? इथं सब्जेक्ट कोण आहे? राधिका. मग अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये बघा काय लिहावं लागेल? राधिका. आता राधिका कोण आहे? मुलगी आहे. तिथे शी वापरत असतात. मग त्याला शी असेल तर हॅव वापरायचं की हॅज? हॅज वापरायचं असतं सिंग्युलर थर्ड पर्सन साठी. मग इथे येईल राधिका हॅज. बघणे. बघण्यासाठी आपण काय वापरत असतो? बघण्यासाठी आपण वॉच वापरत असतो किंवा सी हे पण चालत असतं. पण चित्रपट आहे म्हणल्यावर तिथे काय पाहिजे? वॉच पाहिजे. मग वॉच त्याला थर्ड सेकंड फॉर्म काय येतो वॉचचा? वॉच वॉच वॉच. आणि थर्ड फॉर्म सुद्धा तोच आहे. ईडी लावायचं मग हा सेकंड आणि थर्ड फॉर्म बनतो. मग काय होईल? राधिका हॅज वॉच. राधिका हॅज वॉच. चित्रपटला काय म्हणायचं? फिल्म. राधिका हॅज वॉच फिल्म. फिल्म म्हणा, सिनेमा म्हणा, मूवी म्हणा, तुम्ही फिल्म शब्द चालतात. ओके. त्याच्यानंतर त्याचं निगेटिव्ह करायचं तर कसं करायचं बरं? हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकायचं. मग कसं? राधिका हॅज नॉट. हॅजंट केलं तरी चालतं. राधिका हॅज नॉट वॉच फिल्म. त्याच्यानंतर अफर्मेटिव्ह क्वेश्चन करायचं असेल तर कसं करायचं? राधिका हॅज नॉट वॉच फिल्मचं किंवा राधिका हॅज वॉच फिल्मचं अफर्मेटिव्ह क्वेश्चन करायचं आहे. हॅज राधिका वॉच फिल्म. सुरुवात हॅज ने करायची. हॅज राधिका वॉच फिल्म question mark at the end of any question there should be question mark. So without giving the question mark it won't be appear as a question. Negative question. Negative question च्या वेळेस काय करावं लागेल? has राधिका not किंवा hasn't राधिका असं पण चालेल. मग आपण इथे घेऊया has राधिका not watched film. Has राधिका नॉट वॉच फिल्म. राधिकाने चित्रपट बघितलेला नाही का? हे इथपर्यंत आपल्याला कळालं. तर आपण दोन एक्झाम्पल्स पाहिले प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे. तसेच तुम्हाला मी काही आणखी एक्झाम्पल्स इथे सॉल्व्ह करायला देणार आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय की काय कसं वापरायचं. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला यू हॅव टू गो. तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो ते बघा पटपट. समजा आता मी म्हटलेलं आहे की मी अभ्यास केलेला आहे
आय हॅव स्टडीड, मी अभ्यास पूर्ण केलेला आहे. आय हॅव कंप्लीटेड माय स्टडी, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, फॉर्म्युलाकडे लक्ष द्या. मी हॅव कुठे वापरतो, V3 कुठे वापरतो हे लक्ष द्यायचं. रामने पत्र लिहिलेलं आहे, राम हॅज रिटन अ लेटर. त्याच्यानंतर मी मोबाईल विकत घेतलेला आहे, आय हॅव परचेस्ड मोबाईल. त्याच्यानंतर राजू इकडे आलेला आहे, राजू हॅज कम हिअर. त्याच्यानंतर कुत्र्याने बिस्किट खाल्लेलं आहे, डॉग हॅज इटन अ बिस्किट. मी इंग्रजी शिकवलेलं आहे, आय हॅव टॉट इंग्लिश टू यू. आम्ही इंग्रजी शिकलेलो आहोत, वी हॅव लर्न इंग्लिश. त्याच्यानंतर आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहोत, वी हॅव गॉन टू स्कूल. त्याच्यानंतर मी इंग्रजी बोललेलो नाही, आय हॅव नॉट स्पोकन इंग्लिश. त्याच्यानंतर असे अनेक वाक्य तुम्हाला वापरता येतील, तयार करता येतील. ते सगळे वाक्य तुम्ही काय करायचे आहेत, ते सगळे वाक्य तुम्ही प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करायचा आहे. इथपर्यंत आले बोलल्यावर तुम्हाला ग्रामरची आणखी एक लेवल पुढची तुम्ही गाठलेली आहे. ग्रामरवर फोकस का करायचा आहे, एवढे टेन्सेसची प्रॅक्टिस आपण का करतोय, तर जितकी प्रॅक्टिस होणार आहे तितकीच तुमची लँग्वेजची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आणखी जास्त बांधली चांगली जाणार आहे. इफ you want to speak clear and fluent English, if you want to write clearly English, if you want to have good marks in your exam, then definitely you should try to build up this your building of vocabulary and English practice. So for that you have to do, you must do practice. तुम्हाला प्रॅक्टिस करणं आहे, करायची गरजच आहे. आणि आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, now we have completed simple present tense, continuous present tense and present perfect tense. या तिन्ही बद्दल जितके जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस होईल तितकी करायची आहे. नाउ आय एम गोइंग टू गिव्ह यू होमवर्क. आता काही होमवर्क देतोय, त्याची सेंटेन्सेस बघायचे आणि त्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे. So here are some sentences for you. These all sentences for your homework. हे सगळे सेंटेन्सेस तुमच्या होमवर्क साठी आहेत. You have to write down these all sentences. You have to make it affirmative, negative, affirmative question, negative question, and you have to write down correct translation also. ट्रान्सलेशन करताना तुमच्या ज्या वह्या मी आतापर्यंत चेक केलेल्या आहे, होमवर्क चेक केलेला आहे, तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की ज्या ठिकाणी कॅपिटल लेटर आवश्यक असतं त्या ठिकाणी कॅपिटल लेटर लिहायचं. एव्हरी सेंटेन्स और एव्हरी क्वेश्चन ऑलवेज स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर. प्रत्येक सेंटेन्सची सुरुवात, प्रत्येक क्वेश्चनची सुरुवात कॅपिटल लेटरनेच करायची. कळतंय? डोंट make silly mistakes, मूर्खपणाच्या चुका करायच्या नाही. At the end of the sentence there should be full stop. At the end of the question there should be question mark. निगेटिव्हच्या वेळेस व्यवस्थित निगेटिव्ह लिहिलंच पाहिजे. कळतंय? या छोट्या गोष्टीच तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप मदत करणारे आहेत. These all things are very helpful to make progress amongst you. तर बघा काय सेंटेन्स दिलेले आहे. माझ्या भावाने चित्र काढलेलं आहे. चित्र काढणे, ड्रॉ पिक्चर. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केलेला आहे, हे करायचं आहे. त्यांनी कार विकलेली आहे, सोल्ड म्हणजे विकणे, विकली, सेल, सोल्ड. नंतर आम्ही पत्र पाठवलेलं आहे, आम्ही पत्र पाठवलेलं आहे, पाठवणे, सेंड. सेंडचा थर्ड फॉर्म काय शोधून काढा. बघा बरेचशा गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. ऑलरेडी एक डिक्शनरीची लिंक सुद्धा मी प्रोव्हाइड केलेली आहे. स्पेलिंग मिस्टेक सुद्धा तुम्ही करायच्या नाहीत. ओके, now today we will stop here in this lecture. आजच्या या लेक्चर मध्ये आता आपण थांबूया. We will meet soon in the next video with a new content, with a new lecture. एक नवीन कंटेंट आणि नवीन लेक्चर सह आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे, होमवर्क करायचा आहे. प्रॅक्टिस मेक्स एव्हरीवन परफेक्ट. प्रॅक्टिस प्रत्येकालाच परफेक्ट बनवत असते. तुम्हाला परफेक्ट बनायचं आहे म्हणून प्रॅक्टिस करा. थँक यू. We will stop here.